आणि आता बातमी पुण्यातून अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या 21 वर्षांच्या युवकानं व्यसनमुक्ती केंद्रातच आत्महत्या केली। अनुप लोखंडे असं या तरुणाचं नाव असून तो गेल्या 6 महिन्यांपासून अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता। त्याला याच व्यसनातून बाहेर काढण्यासाठी नित्यानंद व्यसनमुक्ती केंद्रात भरती करण्यात आलं होतं, मात्र तिथेच त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। पोलिसांनी पण ह्या प्रकरणामध्ये जास्त लक्ष दिलं पाहिजे, हे सगळं थांबलं पाहिजे। हे गोळ्या कुठून भेटतात, काय कुठून कोण काय आणतंय, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ना। हे बंद झालं पाहिजे बटन वगैरे हे सगळं, आणि जे कोणी हे सप्लाय करतं त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। तुमच्या नशिबीत जे आलं ते इतर कोणाला भोगावं लागलं नाही, तेच तर म्हणते की माझं लेकरू एवढं मोठं मी घालवून बसले, आता दुसऱ्याच्या हाती नाही लागावं। अशी कितीक जणांची लेकरं आहे की लाडा नवसाची, नको वाटतंय म्हणून म्हणते ते दवाखाना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।